नमस्कार, सुप्रियाज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत गव्हाच्या पिठाचा गूळ घालून केक। अतिशय सुंदर आणि झटपट होतो। त्यासाठी आपण घेणार आहोत अर्धा कप गूळ, त्यात अर्धा कप दूध घालायचंय। दूध हे थंडच घ्यायचंय, कारण गरम दूध जर घेतलं तर दूध फाटण्याची शक्यता असते। आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया। आधी गूळ विरघळतोय तोपर्यंत आपण या मोल्डला ग्रीसिंग करून घ्यायचंय। इथे मी बटर पेपर घातलेला आहे। आता हे ग्रीसिंग करून झालेलं आहे। आपल्याला आज या पॅन मध्ये केक करायचा आहे। इथे मी स्टँड असा उलटा घातलाय, कारण ह्या मोल्डची उंची जास्त आहे, त्यामुळे असा मी उलटा घातलाय। आणि आता हे प्री हीट करायला ठेवायचंय गॅसवर। आता बघूया, गूळ वितळलेला आहे पूर्ण। यामध्ये आपल्याला हे पाव कप तेल घालायचे। हे मी पाव कप मध्ये अर्ध तेल आहे आणि अर्ध तूप घेतलंय। बटर पण घालू शकता तुम्ही। आणि तेल हे कुठलंही उग्र वासाचं नाही घ्यायचं, आपलं रेग्युलर सनफ्लावर ऑइल किंवा शेंगदाणा तेल घेतलं तरी चालेल। याऐवजी तुम्ही पूर्ण तूप किंवा पूर्ण बटर घेतलं तरीही चालेल। यात किंचित चवीपुरतं मीठ घालूया। थोडंसं व्हॅनिला इसेन्स घालायचंय। एक साधारण अर्धा चमचा मी घातलंय व्हॅनिला इसेन्स। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता यामध्ये आपल्याला हे 1 कप गव्हाचं पीठ घेतलंय मी। हे घेताना नेहमी चाळूनच घालायचे, असंच घालायचं नाही। आता यात आपल्याला हा अर्धा टीस्पून बेकिंग पावडर घालायची आहे आणि पाव टीस्पून बेकिंग सोडा घालायचा आहे। हे ड्रायफ्रुट्स घेतलेत मी, हे ऑप्शनल आहेत, पाहिजे तर घालायचे, नाही तर नाही घातले तरी चालतील। आता हे आपल्याला सावकाश एकाच दिशेने ढवळायचे, व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं। हे थोडं घट्ट आहे, यात आपण थोडंसं दूध घालायचे। हे बघा, थोडंसंच अगदी दूध घालायचे। अजून थोडं दूध लागणार आहे। मिश्रण हे अजिबात पातळही होता कामा नये आणि अगदी घट्टही होता कामा नये। याचं फ्री फ्लोईंग पाहिजे, जास्त ढवळत बसायचं नाहीये। आता आपलं हे पीठ रेडी आहे। इथे आपण केकचा टीन रेडी करून ठेवलेला आहे। यात आता हे मिश्रण घालायचे। हे बघा, आता हे जरा व्यवस्थित टॅप करून घ्यायचे, म्हणजे जर हवा आत राहिली असेल तर ती निघून जाईल। आणि आता आपण हे प्री हीट करायला जे पॅन ठेवलंय त्यामध्ये ठेवूया। हे बघा, आता यामध्ये आपण ही पॅन ठेवायचंय। गॅस अगदी बारीक ठेवायचा आहे आणि 30 ते 35 मिनिटं आपण हे छान बेक करून घ्यायचंय। अर्धा तास झालेला आहे, आपण उघडून बघूया। हे टूथपिक घालून बघायची आणि नेहमी बघताना मध्ये घालायची, कारण मधून केक कच्चा राहण्याची शक्यता असते। हे बघा, छान स्वच्छ बाहेर आलेली आहे, याचा अर्थ आपला केक झालेला आहे। गॅस बंद करूया आणि हे भांड बाहेर काढून घ्यायचे आणि थंड करत ठेवायचे। हे थंड करायचं आणि मगच आपल्याला केक डिमोल्ड करायचा आहे। केक थंड झालाय बऱ्यापैकी। आता आपण डिमोल्ड करायचंय। थोडंसं सोडवून घेऊया। वाव,
पेपर आता काढून टाकूया आपण. मस्त. हे बघा, तुम्ही बघू शकताय किती छान जाळी सुटलेली आहे केकला. केक थंड झालाय. आता आपण हा कट करूया. हे बघा, एकदम सॉफ्ट केक झालेला आहे आपला. अतिशय सोपा आहे करायला, अगदी झटपट आहे आणि तेवढाच पौष्टिक केक आहे. आपण अगदी चहाच्या वेळेला सुद्धा पटकन करून गरम गरम खाऊ शकता. अतिशय सुंदर आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.